नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। आज नवीन वर्षाचं आम्ही बाहेरून पार्सल जेवण मागवलेले, घरी काहीच बनवायचं नाही, आजच्या दिवस आराम आहे। हे बघा, ह्यांना सांगितलं होतं मंदिरात बसू नका, थंडी आहे, ऊन आहे, सहन होत नाही आपल्याला आता, तरी 3 दिवस झालं बसल्यात मंदिरात आणि आता चाललंय। जेवढा मंदिरात पैसा भेटतो ना त्याच्यापेक्षा दुप्पट दवाखान्यात घालायचा, काय परवडतंय? माणूस सांगतंय तर ऐकायचं नाही। बसले होते बाई मंदिरात, ताट आहे तुळजापूरचं, घरी तर आपल्याला जोगवा मागणं होत नाही म्हणून तिथे बसले होते। आता बसून बसून पाठ दुखाली, थंड भरून आले, त्याला काय करावं? हे बघा 2 पार्सल आणलेत, एकात बिर्याणी, एकात लॉलीपॉप आहे, मस्त चिकन फ्राय केलेलं आहे। आज जेवताना तुम्हाला दाखवतो, आता सध्या कुणाला भूक नाही। आमचं चॅनल तुम्हाला कसं वाटतंय कसं नाही नक्की सांगा। तर आमच्या सासू-सुनांचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात, आता आम्ही जेवणाचे व्हिडिओ टाकलेत ते कसे वाटले तुम्हाला, छोटी जाऊचे आम्ही व्हिडिओ टाकले होते ते कसे वाटले कमेंट करून सांगा। आणि आमच्या छोट्या जाऊबाईला कमेंट अजिबात करत जाऊ नका, तिला आवडत नाही, चांगल्या करत जाऊ कमेंट, तिला आवडत नाही अजिबात। हे बघा, ह्याचा न्यू इयर आता नवीन वर्षाचं 3रं चालू झालेलं आहे बघा। आता हा डबल मस्ती करतोय मागच्या वर्षीपेक्षा। घरात आले की सगळ्या घरात खेळणे असते, तर सगळ्या घरात चपला असते, तर आवरावं लागतंय, सगळ्या घरात खेळणे टाकतोय। अवघ माझ्या अंशला दादा किंवा दीदी येणार आहे। आता बाहेरून बिर्याणी आणली, भाजी आणली, नुसत्या भाताने तर पोट भरणार नाही म्हणून चपात्या बनवल्या थोड्याशा। नवीन वर्षाचं चिकनची बिर्याणी आणली पार्सल, दमली ती जरा म्हणून म्हणलं संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुट्टी देऊ म्हणून पार्सल बिर्याणी आणली चिकनची। वर्षातून एकदा पार्सल असते बघ, उद्यापासून तेच वर्षाची नवीन सुरुवात, लाटा चपात्या हेच होणार आहे। तर हे बघा, आता पार्सल आणले तर आई घ्यायला लागली आपलं म्हणायला लागली, पसारा नाही नेत मी इथंच ताट बनवते आणि घेऊन जाते। आईने तर जेवण चालू पण केलं, आता काय का आईला लय भूक लागली बघा, आई बघा ना पण गेली खायलाच चालू केली। आमची मामी जेवाय वाढायचं म्हटलं का थोडंच वाढते, आणि मी म्हटलं का एवढं का वाढलंय तर मामा खातच नाहीत म्हणते, तर मामाला तर खायचं असते। आता नवीन वर्षाची आमच्या घरात एक छानशी गोड बातमी येणार आहे, छोटंसं बाळ येणार आहे, खूप छान जाईल 2026 आमचं। 25 पण छान गेलंय, आता 26 पण छानच जाणार आहे।